येथे प्रो गोविंदा संस्थापक माननीय श्री पूर्वेश प्रताप सरनाईक सर यांचे दहीहंडीची पंढरी जोगेश्वरी नगरीत तसंच आर्यन पुन्हा एकदा अजून जोरात आवाज पाहिजे 1 2 3 तसेच आपल्या मंडळातील खेळाडू त्यांनी 2 शब्द बोलून आमच्या मंडळाचा उत्साह वाढवायचा आणि शुभेच्छा द्यायच्या। सर्व गोविंदांचं तसंच ठाण्याच्या सर्व टायगर्सचं मी मनापासून या ठिकाणी नशीबच आहे। ठाण्याचा टायगर ठाण्याच्या टायगर्स पण आले आणि आपण नेहमी सांगतो की पेशन्स इज द की टू सक्सेस। या कार्यक्रमामध्ये जी 16 उद्योगपती त्या ठिकाणी आले होते त्या सगळ्या 16 संघ मालकांचं एकच म्हणणं होतं कि मेरे को तो आर्यन जी चाहिए, मुझे आर्यन जी चाहिए। आणि यापेक्षा मोठी गोष्ट ही काय असू शकते? हा आपला खऱ्या अर्थानं आपला सगळ्यांचा विजय आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना आता काय मला सांगायची गरज नाही, आर्यन कोणाची फेवरेट टीम आहे? म्हणजे आता काय सगळंच पहिले घरातल्या माणसाला तुम्ही फोडून घेतलं, फेवरेट टीम बनवून देऊन टाकली। आता दुसरं तुम्ही टी शर्ट पण ठाणेकरांचा आता आणि काय बघा शेवटी ठाणेकर ज्याच्या पाठीशी असतो ना एकदम रॉकेटच्या स्पीडवर आणि तुम्ही तर रॉकेट मंडळ म्हणून तुमची एक वेगळी ओळखच आहे। आणि ठाणेकर काय काय कलाकारी करू शकते बघा। मी ठाणे टायगर्स लिहिलं पण खाली मी आर्यन्स गोविंदा लिहिलेलं आहे। तुमची ओळख आहे। कवी सर असतील, सुरेंद्र सर असतील, बाळा सर सगळ्यांना सांगत असतो की एक वेगळी पॉझिटिव्हिटी आर्यन्स गोविंदाला भेटल्यानंतर एक वेगळी पॉझिटिव्हिटी मिळते। आणि डिजिटली तर तुम्ही लोकांनी एकदम हवा क्रिएट करून टाकलेला आहे एकदम, म्हणजे सगळीकडे गो गोविंदा तुमचं ते हॅशटॅग कोण सांभाळतो इंस्टाग्राम, तो भारी काम आहे त्याचा, फुल ऍक्टिव्ह आहे, झोपत नाही वाटतं तो, पहिली कॉमेंट त्याचीच येते। आता हे सगळं झालं तर लगेच युट्यूबला पण जाणार माझं, मला माहिती आहे, सगळं बघत असतो मी तुमचं। हा आनंद ह्या गोष्टीचा की सगळ्या घरच्या महिला सुद्धा भावांना, मित्रांना, नवऱ्याला, मुलाला सहकार्य करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। आणि खरं तर आयुष आणि निखिल दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो। दोघांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत। एक काळ होता लोकांना काय कोण आर्यन्स, कसा आर्यन, काय कोणाला काहीच कल्पना नव्हती, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राला आर्यन्स गोविंदा पथक काय आहे हे कळलेलं आहे। आणि मी विश्वासाने सांगतो, माझ्या मते मी गेल्या वर्षी जेव्हा तुमच्याकडे आलो होतो एकदम छोटासा तुमचा तो मैदान त्या ठिकाणी होता जिथे तुम्ही प्रॅक्टिस करत होता। आनंद आहे की आज एवढा मोठा मैदान तुम्हाला मिळालेला। मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं तुमची प्रॅक्टिस म्हणा, तुमचं डिसिप्लिन म्हणा, या सगळ्या गोष्टीला पाहून मी एवढंच सांगेन की आर्यन्स भविष्यामध्ये एक वेगळ्या उंचीच्या स्तरावर जाणार आहे। आणि मुंबईचंच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताचं नाव रोशन करेल एवढा विश्वास माझा या आर्यन्सवर आहे। आणि बाकी अवी आणि निखिलला मी सांगितलंय काहीतरी, ते तर कधी काय मागत नाही माझ्याकडे, पण मी फक्त त्यांना सांगितलं अरे तुम्हाला काही जर लागलं तर पूर्ण सरनाईक कुटुंब, प्रताप सरनाईक साहेब आहेत, पूर्वेश सरनाईक आहेत, परीक्षा सरनाईक आहे, कश्मीरा सरनाईक आहे, सगळे तुमच्या पाठीशी आहे। आणि म्हणून या वर्षी प्रो तर आहे बघा, प्रोचा काय प्रॉब्लेम नाही, प्रो तुम्ही चांगलं कराल मला विश्वास आहे। पण 27 तारखेला दहीहंडीला सुद्धा होणाऱ्या आपल्या दहीहंडीला सुद्धा आर्यन्स गोविंदा पथकाला पूर्णपणे सरनाईक परिवाराचा पाठिंबा सहकार्य पाहिजे, ते सगळं सहकार्य आमच्या परिवाराच्या वतीने आपल्याला देण्यात येईल। आणि दुसरं लक्षात ठेवा, ज्यांना ठाणे टायगर्स लागलेली आहे हे ठाणे टायगर्स पण आमचे एकदम जवळचेच सहकारी आहेत। ठाण्याचे ते खूप मोठे उद्योजक आहेत, तर त्यांनी तर मला काल फोन केला
आणि मला ते बोलले कि मेरे को निखिल और इनका नंबर चाहिए। बोले आपको क्यों नंबर चाहिए? बोलते नहीं, अभी वो मेरी जिम्मेदारी बन गई है। अभी उनकी जो जो रिक्वायरमेंट है वो सब मैं पूरी करूंगा। उनको प्रैक्टिस के लिए क्या क्या मटेरियल लगता है, उनको प्रैक्टिस के लिए क्या क्या सामग्री लगती है, मैं सब उनको दे दूंगा। और बोला और क्या करोगे आप? तो बोले उनको ये भी आप बोल दो कि मेरे कंपनी में कम से कम 20 से 25 बच्चों को मैं मेरे पास पगारी नौकरी पे लगाऊंगा। और आने वाले समय में आर्यन जब ये मेरी जिम्मेदारी आहे, ये हमारा नया परिवार आहे, अशा भाषेमध्ये त्यांनी मला त्यांचं काल तुमच्या सगळ्यांबद्दल कौतुक केलं। ज्यांना दहीहंडीबद्दल काहीच कळत नव्हतं, आज त्यांचं पूर्ण म्हणजे ते मला, अरे मेरे तो यूट्यूब पे इतने वीडियोस है कि आर्यन जी दिख रहा है सब जगह पे, पण त्यांचं कन्फ्यूजन होतं, बोलते वो लोग तो रेड आर्मी है, अभी वो लोग ऑरेंज आर्मी बन गए। बोलो वही रहता है, सेम फैमिली, थोड़ा व्हाइट कलर डाल दिया तो ऑरेंज हो ही जाता है। पण असो तुम्ही असंच चांगल्या पद्धतीचं काम पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि 18 तारखेला आपल्या सगळ्यांना भेटूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। असं वाटतं की आम्ही खरोखर दहीहंडी ही अशा प्रकारे होते की आम्ही स्वप्नच बघतोय, अजून स्वतःला चिमटा काढावा लागतोय, पण खरोखर खूप आनंद होतोय। आमच्या आज मुलं एवढ्या टीव्हीवर बघतोय, आम्ही त्यांना एवढं मोठं झालेलं बघतोय, तर खूप आनंद होतो। म्हणून पूर्वेकरांना हे मानचिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय। खरोखर आपल्या आर्यनचं एक छोटंसं गीत घेऊन टाळ्यांचा आवाज नाही येतोय। नमस्कार तुम्हाला आणि तुमचं हार्दिक स्वागत इकडे आल्याबद्दल। तर एक दहीहंडीबद्दल एक 2 शब्द मला फक्त आर्यनसाठी पाहिजे होते। मी जसं म्हणालो की महाराष्ट्राचं रॉकेट गोविंदा पथक म्हणून आर्यन्स गोविंदा पथकाची एक वेगळी ओळख झालेली आहे। आता आर्यन्स गोविंदा पथक हे ठाणे टायगर्स ह्या संघाला रिप्रेझेंट करणार आहेत। त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आर्यन्स गोविंदा पथक मी आजच सांगितलं की तिथल्या मंडळात आल्यानंतर एक वेगळी पॉझिटिव्हिटी आम्हा सगळ्यांना मिळत असते आणि म्हणून मी सगळ्या आर्यन्स रेड आर्मीचं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद सर। आणि तुमचे पण खूप खूप आभार की तुम्ही प्रो गोविंदासारखा गेम सुरू केलात आणि आम्हाला एवढ्या उंचीवर नेत आहेत। तर ह्याच्या पुढेही हा गेम अजून उंच जावा हीच इच्छा। थँक्यू सर। चला ऑल द बेस्ट सगळ्यांना।